नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली आणि तिथं वातावरण जे बदललं त्याचा देशावर कसा परिणाम होतो याच्याबद्दलची माहिती आहे. तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय, देशावर काय परिणाम होतो हे खूप रंजक माहिती तुम्हाला ऐकायला मिळेल. 9 मे पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी शपथ घेतली. 9 मे पासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. पहिली सही कशावर केली तर ज्याला ममता बॅनर्जी बॉर्डरची जी जागा आहे तिथं कुंपण घालण्यासाठी BSFला जागा द्यायची होती, ती जागा त्या अडवत होत. पहिला निर्णय घेतला की ती जागा बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला द्यायची. त्यांनी पहिला आदेश काढून 9 तारखेलाच काढला. जे राष्ट्रहिताचा पहिला निर्णय त्यांनी घेतला. कारण ममता बॅनर्जी सही का करत नव्हतं तर तिथून पश्चिम बांगलादेशातले लोक यावेत, त्यांना येणं जाणं सोपं व्हावं. आता हे कुंपण घातलं तर त्या लोकांना येणं बंद होऊन जाईल, बांगलादेशी जे आहेत ते येणं बंद होईल आणि ते होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी प्रयत्न करत होते. आता शुभेंदू अधिकाऱ्यांनी ते कुंपण घालायला दिले आणि 4 महिन्यामध्ये ते कुंपण पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दुसरा महत्त्वाचा जो निर्णय आहे की काही राष्ट्रीय योजना ज्या आहेत, म्हणजे वैद्यकीय योजना किंवा इतर काही योजना त्या लागू करत नव्हत्या. का तर केंद्राचं बद्दलचं आदर किंवा केंद्राबद्दलचं कौतुक लोकांच्या मनामध्ये टाचून मग तुम्हाला देणार. म्हणजे केंद्राच्या चांगल्या योजना सुद्धा त्यांनी राबवायला बंद केलं. शुभेंदू अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी त्या योजना लागू केल्या. त्याच्यामुळे लाखो लोकांना वैद्यकीय योजनेचा मोफत फायदा झालेला आहे. अन्नधान्य त्यांना मिळायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे होतं कायदा आणि सुव्यवस्था. तर पश्चिम बंगालमध्ये TMC कार्यकर्ते, तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते म्हणजे गुंडच होते. तर ते गुंड दादागिरी करायचे, लोकांच्या जागा ताब्यात घ्यायच्या, लोकांना हाकलून द्यायचं किंवा बायकांची छेड काढायची किंवा स्वतःचे टोल नाके उभारायचे. म्हणजे कोणता ट्रक चालला म्हणजे ट्रकला किती 4 चाकं आहेत ना 400 रुपये दे, 8 चाकं आहेत 800 रुपये दे, असं स्वतःचे टोल नाकेच. म्हणजे इतकी अंधाधुंदीच आहे. तुम्हाला साधं घर बांधायचं तर जरी त्यांना ते खंडणी दिल्याशिवाय घर बांधता येत नाही. हा प्रकार टोटली बंद झाला. पोलीस खातं पूर्वी ममता बॅनर्जी घाबरून लोक त्यांना पकडत नव्हतं. भाजपची सत्ता आल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला आणि पाहिलं. तुम्ही पाहिलं असेल की बुलडोजर चालवला गेला. जे अवैध बांधकामं आहेत त्याच्यात मुस्लिम असतील, हिंदू असतील, पण नॉर्मली तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपलंच राज्य आहे, ममता बॅनर्जी म्हणजे आपल्याला काही करू शकत नाही या हेतूने सरकारी जागांवर अनेक मजली इमारती उभ्या केल्या, जागा ताब्यात घेतल्या, ऑफिसेस थाटले. त्याला बुलडोजर लावून त्याने सुरुवात केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशचं मतदान केंद्र नाव आलेलं नाही किंवा जे आता 97 लाख का 93 लाख लोकांची नावं कट झाली, त्या लोकांना मोफत योजना सगळ्या बंद केल्या आणि आवाहन केलं की तुम्हाला महिनाभराच्या आत तुम्ही भारत सोडून तुमच्या बांगलादेशमध्ये परत जा, नाही तर आम्ही तुम्हाला पकडू, डिटेन्शन कॅम्पमध्ये ठेवू, तुमच्यावर खटले भरवण्यामध्ये शिक्षा होईल ती होईल. त्याच्यामुळं बांगलादेशामध्ये जाण्यासाठी बांगलादेशांची लाईट आहे. आता परवा त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ पाहिला, ते म्हणजे आम्हाला बोलवलं होतं की बा या, आल्यावर आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड दिलं, रेशन कार्ड दिलं, वोटर कार्ड दिलं, सगळे म्हणले आमच्याकडं, पण आम्ही मूळ बांगलादेशी आहोत. आता आमच्या लक्षात आले की आपण पकडलं गेलो तर तुरुंगात राहावं म्हणून आम्ही चाललो. म्हणजे ममता बॅनर्जींचं जे बिंग आहे हे त्या लोकांनीच फोडलं की आम्हाला बोलवलं गेलं आणि आम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. म्हणजे कोणी बांगलादेशीच नाही आहे, दाखवा आम्हाला बांगलादेशी.
सगळ्यांकडं पुरावे आहेत, तर पुरावे तुम्हीच तयार करून दिले ना. त्याच्यामुळं वस्त्याच्या वस्त्या खाली झालेल्या आहेत. तर त्याचा परिणाम काय झाला की शुभेंदू अधिकाऱ्यांना महिना होतोय, त्याच्या आत त्यांनी जी कामगिरी सुरुवात केलेली आहे, त्या कामगिरीमुळं संपूर्ण भारतभर सगळ्या मुख्यमंत्र्यांना उत्साह आलेला. तुम्ही पाहिले असेल की त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा रेल्वेला लागून जे लोकांनी घरं बांधलेले होते, त्याच्यामध्ये बहुतांशी मुस्लिम होते, बांगलादेशीच होते, त्यांची घरं पाडली गेली. इतक्या वर्ष का नाही पाडली गेली? दबाव, काँग्रेसचा दबाव, मुस्लिम मतांचा दबाव. पण आता ते पाहिल्यानंतर आता तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकांमध्ये हेमंता विश्व शर्मा, आदि योगी आदित्यनाथ, त्याच्यानंतर आता शुभेंदू अधिकारी, हे 3 मोठे नेते अतिशय लोकप्रिय झालेले आहेत. आपण पाहिले का हेमंत नाही, पण त्याचं कामं ऐकायला मिळतात. पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहेत, हिंदुत्ववादी आहेत, पण त्यांनी त्या मानाने अशी कडक कारवाई करायचा प्रयत्न कधी केला नाही. त्याच्यामुळं या तिघांचं जेवढं नाव भारतभर होतं तेवढं देवेंद्र फडणवीसांचं होत नाही. त्याच्यामुळं आता त्यांनासुद्धा उत्साह आला आणि त्यांनी पहिल्यांदा मुंबईतलं ते गरीब नगर जे होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं. बांगलादेशींसाठी डिटेन्शन कॅम्प उभारणं गरजेचं आहे. हिंदुत्वाची जी ज्योत बांगलादेशमध्ये पेटली, त्यांनी संपूर्ण भारतभर परिणाम झालेला आहे. हिंदू एकवटला गेला की बांगलादेशातले हिंदू एकवटतच नव्हते. ते ममता दिदीला काही वेळा मतदान करायचे, घाबरून करायचे म्हणा, किंवा आपल्याला काय करायचं आहे इथून असं. पण आता तुम्ही जर मतदान पाहिलं की जर समजा 100 लोकांमध्ये 94 हिंदू आहेत, तर त्या 94 लोकांनी भाजपला मत दिलं, आणि जे 6 मुस्लिम आहेत ते 6च्या 6 लोकांनी ममताला मत दिलं. इतकं ध्रुवीकरण झालेलं आहे. आता हे ध्रुवीकरण वाईट का चांगलं, इतकं काय मी राजकारणाचा अभ्यासक नाही, पण जे झोपलेला हिंदू जागा होता, तो जागा केला झोपलेला हिंदू, हे फार महत्त्वाची गोष्ट पश्चिम बंगालच्या निवडणुकीने केलेली आहे. आणि त्याच्यामुळं आता 2027ला ज्या निवडणुका आहेत, उत्तर प्रदेश, पंजाब, या 2 राज्यांवर या पश्चिम बंगालच्या निवडणुकाचा मोठा परिणाम होणार आहे. आणि तिथं बहुतांशी भाजपला बऱ्याचशा जागा मिळतील किंवा हिंदुत्ववादी जे कोणी असतील त्यांनाच लोक निवडून देतील. हा मोठा परिणाम भारतभर या पश्चिम बंगाल निवडणुकीत झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम सुरू झालेले आहेत. आणि तुमची इच्छा असो अथवा नसो, तुम्हाला बेकायदेशीर बांधकामं पाडायला भाग पाडलं जाणार. लोक जागृत झालेले आहेत. आता कोणी दादागिरी करायला लागलं तर लोक काठ्या घेऊन मारायला सुरुवात करतात. पश्चिम बंगालमध्ये पण अभिषेक बॅनर्जीची एवढी दहशत होती की त्यांनी मंत्राला दम दिला होता. अमित शहाने तुमच्या एका बापाचे असाल तर 4 तारखेनंतर इथं येऊन दाखवा. एवढी हिंमत होती, त्याला लोकांनी अंडे फेकून मारले, काटे मारले, टेनिस बॉल मारले, पळून जावं लागलं. तीच कल्याण बॅनर्जीवर सुद्धा ते चाललं. म्हणजे जे लोक दहशत पसरत होते त्या गुंडांना पश्चिम बंगालच्या सामान्य महिलांनी सुद्धा अंडी फेकून मारून आपला राग व्यक्त केला. त्याच्यामुळे इथून पुढं भारतामध्ये दहशत किंवा लांगुल चालन एखाद्या समाजाचं हे लोक अजिबात समजून घेणार नाहीत. त्याच्यामुळे इतर पक्षांनी सुद्धा बदलण्याची अत्यंत गरज आहे. आपण एकाच पक्षाचं ठोकमतं मिळतात म्हणून त्यांना धरायचं आणि हिंदूंना ठोकायचं, ते आता अजिबात चालणार नाही. कारण अल्पसंख्य समाजसुद्धा जागृत झालेला आहे की आपल्याला हे वापरून घेतात मतदानापुरतं, आपल्याला गरीबच ठेवतात, ही जाणीव त्यांच्यामध्ये व्हायला लागलेली. ट्रिपल तलाकचा मुद्दा फक्त भाजपने लावून धरला, काँग्रेसने का नाही लावून धरला? मुस्लिम मुलांनी शिकलं पाहिजे, कॉम्प्युटरचं ज्ञान आलं पाहिजे, हे ज्ञान हेमंत विश्वाने दिलं, तिथल्या अगोदरच्या काँग्रेस सरकारने का नाही दिलं? त्याच्यामुळं हे सगळं समाज, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सुशिक्षित व्हावा, भारताच्या प्रगतीत त्यांनी सहभागी व्हावं,
हीच इच्छा भाजपची आहे. त्याच्यामुळं मोठा परिणाम, मोठा बदल लोकांच्या मनोवृत्तीमध्ये घडलेला आहे आणि त्याचे परिणाम येत्या निवडणुकामध्ये सगळ्यांना दिसून येतील. तर आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि शेअर करा, लाईक करा. तुम्ही कुठून पाहता ते नाव टाकलं खाली, किंवा मी अहमदनगरहून पाहतो, मी पुण्यातून पाहतो, मी दिल्लीतून पाहतो, मला त्याचा आनंद होईल. रामकृष्ण.